श्री बिरदेव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा मल्टीस्टेट बँकेचा 232व्या सातारा शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। सातारा शहरातील राधिका रोडवरील तालुका पोलीस ठाण्यासमोर सुरू झालेल्या या शाखेचे उद्घाटन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे मठाधिपती परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडले। उद्घाटन शुभारंभाची फीत कापल्यानंतर श्री महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते आरती संपन्न झाली। त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले। यानंतर बँक व्यवस्थापनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अरुणाताई बर्गे, सातारा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, नगरसेवक रवी किर्दत यांच्याबरोबर बँकेचे प्रधान व्यवस्थापक प्रभारी बहादूर गुरव, उपप्रधान व्यवस्थापक रमेश कुंभार, शाखा व्यवस्थापक संदीप अडकेश्वर स्वामी, कराड शाखा व्यवस्थापक दादासाहेब यादव व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते। आज या कार्यक्रमाला उपस्थित आपले पुसेगाव देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या चरणी साक्षात दंडवत देते। आज या कार्यक्रमाला उपस्थित आपले नगरसेवक, सर्व सन्माननीय नागरिक, स्टेजवरील आणि स्टेजच्या खाली सर्व सन्माननीय नागरिकांना माझे नमस्कार। आज विदेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी एकसंबा, मी याचं नाव खूप ऐकलं होतं, कणेरी मठावरून ऐकलं होतं आणि आज सातारकरांना अभिमान आहे की ही सोसायटी, ही पतसंस्था आपल्या सातारकरांच्या सेवेत रुजू होती आहे। या पतसंस्थेसाठी मी आणि कोरेगावचे आमदार महिला शिंदे आणि महिला युवा मंच यांच्यासारखे खूप शाखेचा उद्घाटन त्या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या आदरस्थानी असलेले सुंदरगिरी महाराज, संस्थेचे डायरेक्टर देशपांडे साहेब, ऋषभ जैन साहेब, तसेच आमचे नवनिर्वाचित नगरसेवक, सर्व संचालक, साताऱ्यातली सर्वश्रेष्ठ मंडळी। क्रेडिट सोसायटी चालवायची म्हटलं की सोपं काम नाही, एखादी पतसंस्था चालवायची म्हटलं तरी सोपं नाही आहे आणि त्यात मल्टीस्टेट जेव्हा आपण चालवतो ते फार अवघड आणि कठीण काम आहे। परंतु जेव्हा 232वी शाखेचं उद्घाटन होतं, 5000 कोटींच्या ठेवी असतात आणि जेव्हा एवढं सगळं व्यवस्थित चालू असतं तेव्हा त्या संस्थेला स्थैर्य असतं। मी एवढा जबाबदारीने सांगतो म्हणजे मी सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष आहे, कारण की कर्ज घेताना लोकांना फार छान वाटतं, कर्ज दिल्यावर आपण देव असतो, वसुलीला गेल्यानंतर आपल्यासारखा नालायक माणूस कोण नसतो, अशी परिस्थिती आहे। आणि अशातून जेव्हा सगळ्या वसुलीच्या प्रक्रिया संपतात आणि 101 होतं तेव्हा प्रकरण आमच्याकडे येतात आणि त्यावेळेस मी जबाबदारी सांगेन, महाराज आम्ही दरवर्षी 75 कोटी रुपयाची वसुली याची पतसंस्थांची करून देतो जिल्ह्यात। म्हणजे अडचणीतले असतात त्याच्यावर दरवर्षी, मागच्या वर्षी 50 होती, या वर्षीचं 75 कोटीचं टार्गेट आहे, ते सुद्धा पूर्ण होणार आहे। म्हणजे सांगायचा उद्देश की संस्था चालवणं सोपं काम नाहीये। अशातून आपण मल्टीस्टेट करून तुम्ही कर्नाटकात महाराष्ट्रात गोव्यात व्यवहार करताय, हे कोणाचाही प्रमाणपत्राची तुम्हाला आता गरज नाही। तुम्ही वेल सेट आहात आणि तुमचा निश्चित फायदा आमचे सातारकर चांगले ग्राहक घेतील। जेव्हा केव्हा तुम्हाला अडचणी येतील आमच्याशी संपर्क साधा, आम्ही चांगल्या माणसांची पण यादी तुम्हाला देऊ आणि ज्यांची क्रेडिट नाही अशांचं पण तुम्हाला सांगू। वसुलीसाठी काही अडचण आली, फेडरेशन तुमच्या बरोबर आहे। राजकीयरित्या आमचे सगळ्यांचे नेते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आज युपी असल्यामुळे इथं आलेले नाहीत, त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, ते आपल्या पूर्ण पाठीशी आहेत। आपण आपले जे प्रमुख आहेत ते BJPचे आहेत, आम्ही BJPचे आहेत, ते काळजी करू नका। साताऱ्यात आपण जर बघितलं तर नगरपालिका जरी असेल तर आमच्या नगरपालिके हद्दीच्या बाहेर आमचा मोठा कारभार आहे। आमची 3.5-4 लाखापर्यंतची लोकसंख्या आहे, म्हणजे महापालिकाच व्हायला पाहिजे। पुढची इलेक्शन ही महापालिकेचीच होईल, त्यामुळे व्यवसायाला तुम्हाला संधी आहे आणि तुमच्या योग्य नियोजनामुळे ओम मंगलम
ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम गुरु न ब्रह्मा गुरु न विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम ध्यानबोधं गुरुमूर्ति पूजाबोधं गुरुकुलम मंत्रबोधं गुरुर्वाक्यं मोक्षबोधं गुरुकृपा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वास्तव्याच्या पावन पुण्यनगरीमध्ये आज आदिनाथ गुरु जनामुक्तापत्य असणारे बसवेश्वर भगवान कर्नाटकमधून आज महाराष्ट्रापर्यंत ज्यांनी या पतसंस्थेच्या नावानं गिरीश्वर नावलौकिक वाढवत आज छत्रपतींच्या या राजधानीमध्ये आज प्रवेश केलेला आहे। खऱ्या अर्थानं या गिरीश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 232व्या शाखेच्या सातारामधल्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या संस्थेचे संपूर्ण संस्थापक अध्यक्ष सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग या संस्थेने ठेवणार ठेवीदार आता हेतू पुढे होणारे कर्जदार अशा सर्वांच्या या भव्य उपस्थितीमध्ये आज आपण मोठ्या दिमागामध्ये या ठिकाणी या 232व्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडत आहोत। खऱ्या अर्थानं पद म्हणजे विश्वास। आपण सहज म्हणतो विमानामध्ये पद पाहिजे, कारण ज्या संस्थेने खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमध्ये अशा 3 राज्यामध्ये ज्या संस्थेनं 231 शाखेच्या द्वारे हा विश्वास निर्माण केलेला आहे। अगदी 6-7 हजार कोटी संस्था एवढ्या शाखा अजूनपर्यंत निघाले नाहीत, परंतु आपली जो 5,091 कोटी रुपये असणारी संस्था या संस्थेच्या 232व्या शाखेला उद्घाटन होत आहे। महाराष्ट्रामध्ये 28 शाखा उघडलेल्या आहेत, गोवा राज्यामध्ये 5 शाखा आहेत आणि उर्वरित शाखा उद्घाटन होणार आहेत। अशा संपूर्ण या सहकार क्षेत्रामध्ये या संस्थेनं आत्मविश्वास निर्माण केलेला आहे। अशा या शाखेचा सातारा शहरामध्ये प्रथमच आगमन होत आहे, शुभारंभ होत आहे। खऱ्या अर्थानं आपण आहार जेवण केल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे खाल्लेलं अन्न पचण्याकरता पित्ताची आवश्यकता असते, पित्त असल्याशिवाय आपण जेवण पचवू शकत नाही। संसार करत असताना संसारामध्ये वित्ताची गरज आहे, त्याशिवाय संसार आपण सर्व करू शकत नाही व्यवस्थित। तसं वित्त पित्त आणि कर्म या गोष्टी महत्वाच्या असतात शहरामध्ये। छोटा मोठा आपल्याला लघुउद्योग आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडण्याकरता आपल्याला आर्थिक पैशाची गरज असते। ती गरज या ठिकाणी आपल्याला भागवण्याकरता या गिरीश्वर नावाने या संस्थेने आज शुभारंभ केलेला आहे। या संस्थेचा नक्कीच महाराष्ट्र कर्नाटकमध्ये नावलौकिक आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 48 शाखा पूर्ण होत आहेत, कारण या मोठमोठ्या शहराकडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जो 48 शाखा त्याच्या झालेल्या आहेत आता या ठिकाणी। म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रांत वगैरे असताना सुद्धा पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात पुढे अग्रेसर आहे आणि या विभागामध्ये शाखाचा पण या ठिकाणी सहकाराची चळवळ आपण म्हणतो। आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्य नेते असणारे यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी ही सहकार चळवळ चालू केली आणि या विभागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आजपर्यंत आपण बघतोय आलेल्या आहेत त्या, परंतु राजकारण विरहित ज्या संस्था आहेत त्या संस्थेचा खऱ्या अर्थात नावलौकिक वाढत आहे। कारण हा समाजाचा पैसा असतो, हा समाजाचा पैसा खऱ्या अर्थाने संस्थापकांनी अध्यक्षांनी गोरगरिबांचा कामाकर्ता करणाऱ्यांचा मोलमजुरी करणाऱ्यांचा हा ठेवीच्या रूपानं हा पैसा रोज पिकनिकच्या रूपानं गोळा झालेला असतो आणि त्या पैशाचं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या छोट्या मोठ्या उद्योगाला हा पैसा म्हणून दिला असतो। याची जाणीव ठेवून प्रत्येक कर्जदाराला देत असताना त्याचे आपण हमीपत्र जामीनदार
यांची महत्वाची काळजी घेऊन ही संस्था आपण चालू करीत आहात. या ठिकाणी शाळा चालू केली आहे. नक्कीच ही शाखा, कारण या विभागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मोठमोठ्या संस्था आहेत. त्या संस्था सुद्धा मुंबईसारख्या महानगरातून आज ग्रामीण भागाकडे वळलेल्या त्या, आणि आपण ग्रामीण भागातून एका शहराकडे वळत आहात. हा मोठी फरक आहे त्याचा. कारण खंडाळा या सातारा जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये त्या छत्रपती संभाजी नावानं पण संस्था आहे, न्यू सातारा आहे, गांधी पण संस्था आहे, शिवकृपा आहे, शिवशिक्ता आहे. त्या जवळजवळ 6-7 हजार कोटीच्या संस्था आहेत. त्या संस्था सगळ्या जे भारताच्या आपली म्हणतो आर्थिक राजधानी मुंबई शहरातून त्या ग्रामीण भागाकडे आलेले आहेत. आणि आपली ग्रामीण भागातून शहरी जर आपण वळतो त्या तफावत आहे. आणि आता आपण अगदी ग्रामीण भागातला केंद्रबिंदू ओळखून आपण शहराकडे नक्कीच वाटचाल चांगली केली नाही. कारण कोल्हापूरसारखे, सातारा, मिरज, इचलकरंजी या मोठ्या व्यापार उद्योग चालतो अशा संस्थेतून आपण शहरातून या संस्थेचं शुभारंभ करून चांगल्या ठिकाणी आपण नावलौकिक केलेलं आहे. याही ठिकाणी सातारामध्ये, शहरामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, व्यापार आहे. आणि या ठिकाणी आपण या संस्थेचा आज करण्याचा शुभारंभ करत आहात. ही संस्था चांगल्या पद्धतीने नावारूपाला यावी या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढीच तुम्हाला आम्ही देतो की नक्की सातारा शहरातील आमचे ठेवीदार, कर्जदार आपल्या संपूर्ण विश्वासाला पात्र करतील, त्यात कुठलीही शंका नाही. आज या संख्येच्या निमित्तानं आपल्या संस्थेचं नावलौकिक वाढत राहावा अशी शंभू महादेवाच्या चरणी, आपली ग्रामदेवता गिरीश्वर देवाच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून या संस्थेचा नावलौकिक वाढत राहावा अशी म्हणून प्रार्थना करून आपल्या भविष्यातल्या या आर्थिक जनगणनेच्या व्यवहारासाठी शुभेच्छा, शुभाशीर्वाद देऊन या ठिकाणी साहेबजी जोले त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था काम करत आहे. 232 शाखा झाले, 250 शाखा लवकरात लवकर होतील. आणि महाराष्ट्रात ही 48 ब्रांच 48 शाखा आज आम्ही उघडतोय. त्यांचे आमचे संस्थापक श्री अण्णासाहेबजी जोले आणि सहसंस्थापिका कर्नाटकाचे माजी मंत्री आणि सध्याचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सौ शशिकलाजी जोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशनाखाली आम्ही काम करतोय. आम्हाला अभिमान आहे, आम्ही ह्या संस्थेशी जोडले गेलो आहे. आणि तुम्हाला मी एक शब्द देतो, काही महिन्याने वर्षाला जे या संस्थेशी जुळतील त्या सगळ्यांना स्वतःवर अभिमान होईल. याचं कारण असं आहे की फक्त संस्था चालवणे, व्याजावर पैसे घेणे आणि व्याजावर पैसे देणे हा संस्थेचा आमचा उद्देश नसून कदम साहेबांनी सांगितले त्यांनी चांगले काम करत आहेत. आणि ह्यांचे मॅनेजर कुठे आमचे, ह्यांच्या संपर्कात राहा. चांगली माणसं आणि 5 माणसं सगळ्यांची यादी यांच्याकडे आहे. पोलीस स्टेशनला जायची गरज नाही आहे. यांच्याकडे गेला की तुमच्या सगळ्यांना तुम्हाला बायोडा मिळेल. म्हणजे आपले संस्थेचे आपले पैसे नाही आहेत, हे पैसे लोकांचे कष्ट करून मिळवलेले पैसे आपल्याकडे संस्थेत ठेवतात. आणि तुम्हाला मी एक सांगतो कदम साहेब, अख्ख्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात कुठली संस्था नसेल, आमच्या संस्थेत प्रत्येक कर्मचारीला पेन्शन रिटायर झाल्यानंतर 15,000, 20,000 आणि 25,000 स्वामीजी आम्ही पेन्शन देतोय. म्हणजे काम केलं आणि तुझं संपलं, विषय जा तुझ्या घराकडे असं नाही आहे. ज्या माणसाने या संस्थेला मोठे करण्याची ताकद दिली, मोठे केले, त्या माणसाला शेवटपर्यंत जपायचं काम ही संस्था करते. आता ह्याच्या पुढे जाऊन कदम साहेब, जो सभासद आहे, काय काम आहे, सभासदाने पैसे दिले त्याला डिव्हिडंड देतोय 12%, त्या सभासदाचाही आम्ही इन्शुरन्स करतोय. जो माणूस कर्ज घेतोय त्या कर्जदाराचा आम्ही इन्शुरन्स करतोय. जो माणूस या संस्थेत डायरेक्टर आहे लोकल बॉडीमध्ये किंवा मेन ब्रांचमध्ये, त्यांचंही आम्ही इन्शुरन्स उतरवतोय. म्हणजे सभासदाला कितीपर्यंत, 5,000, 10,000, 2 लाखपर्यंत, 10,000 ज्याला तो 2 लाख, म्हणजे 2 लाखाचा आम्ही ज्या सभासदाला त्यांना पैसे दिलाय, डिव्हिडंड देतोय, कुठली संस्था देत नसेल, पण तो सभासद झाला की त्याला आम्ही इन्शुरन्स कव्हर देतोय. म्हणजे आमचं उद्देश फक्त पैसे मिळवणं नाही आहे, तर समाज हित हे जे आमचं मोठं काम आहे ते आम्ही करतोय. आणि आज या संस्थेनं काही लाखा रुपयापासून सुरू केलेली ही संस्था आज 1 शाखेपासून 242 पर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्रात 43 आणि गोव्यामध्ये किती झाले, 5 झाले, 8 करायचे आहेत ना, 11, 5 गोव्यामध्ये 5 संस्था झालेल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्घाटन करून गेले. म्हणजे आम्ही कुठेही ह्याला संस्थेत काम करत असताना मी एक सोपंसं म्हणजे उदाहरण सांगतो. माझे घरचे संबंध आहेत. म्हणजे शशिकला चौधरी जी आहे माझी बहीण आहे. मी बँकेत 75 लाख रुपये एफडी ठेवायला गेलो
ठेवल्यानंतर मी म्हणतो मला 1 वर्षानंतर मुलगीचं लग्नाच्या वेळा काढायला लागणार आहे. मग 1 वर्षाची इंटरेस्ट रेट वेगळी आणि त्याच्या आत ठेवायचं असेल तर इंटरेस्ट रेट वेगळा आहे. मग मी बहादूर सरांना फोन केला, मी ठेवायला लागलोय, जर लवकर काढलो तरी तेवढेच इंटरेस्ट द्या, कमी देऊ नका. काय उत्तर मिळावं? आमची संस्था आता म्हटले ना, मालक म्हणून चालवतात, पैसे उडतात. तुम्ही डायरेक्टर आहे, मालक नाही. जे नियम सर्वांना लागू आहेत तेच नियम संस्थापक असेल, डायरेक्टर असेल, स्वतः अण्णासाहेब असतील, कोणी असतील, सगळे तेच नियम तुम्हालाही लागू आहे. त्यावेळेला मला खरोखरच आणि जास्त अभिमान वाटला की या संस्थेमध्ये आपण जुडलोय तर कुणालाही काही धोका होणार नाही. रात्री 12 वाजताही जर तुम्ही आला आणि माझे पैसे परत द्या म्हटला तर त्याच दिवशी तुमचे पैसे दिले जातील. एवढे खात्रीदायक तुम्ही म्हणजे रिझर्व्ह बँकमध्ये ठेवल्यावर पैसे आहेत. त्यामुळे आपण या संस्थेला जवळ करा, या संस्थेमध्ये या, माहिती घ्या, तुमचे कष्टाने मिळवलेले पैसे ठेवा. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला लागेल त्या दिवशी. माझ्या भावाच्या मुलगीसाठी लग्नासाठी पैसे ठेवलंय, किती महत्वाचं काम आहे. दुसरं काम पुढे मागे करू शकतोय. लग्नाचं काम ज्या दिवशी आहे त्या दिवशीच पैसे लागणार आहे. आम्ही निवांतपणे तिथे ठेवलोय की काही अडचण नाहीये. नॅशनलाइज बँकेतनं काढून सुद्धा. त्याचं कारण असं आहे की पैसे कुठे जाणार नाही. त्यामुळे आपण सगळेजण आला या उद्घाटनासाठी. तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. कदम साहेबांच्या खरोखर संपर्कात राहायला लागलं, कारण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी त्यांनी ट्रस्ट चालवतात. आणि आत्ताही आम्ही आज बोललो होतो की एक विषय म्हणजे इथं जे एफडी ठेवतात, कमीत कमी जसं बँकेत आहे तसं 1 लाखाच्या एफडीवर इन्शुरन्स मिळावा ही कमीत कमीत आपण करून द्यावं एवढं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या वतीने निवेदन करतो. म्हणजे 1 लाखाची एफडी सुरक्षित राहील ही आपण करून द्यावं एवढी आम्ही विनंती करतो. स्वामीजींना परत वंदन करतो आणि एकच सांगतो कि आमची शाखा फक्त 242 वर थांबणार नहीं, बहुत छोटा सा है. मैं इतना ही कहूँगा कि जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है गज भर जमीन, सारा आसमान अभी बाकी है. हमारा सपना है सिर्फ कर्नाटक, महाराष्ट्र और गोवा में नहीं बल्कि हिंदुस्तान के बाजूचं जे राज्य कर्नाटकाच्या आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवरती जे असलेले रक्संबा गावातले आपले ग्रामदैवत वीरेश्वरच्या नावाने सुरू झालेला हा प्रवास 1991 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज इथे सातारापर्यंत आलेला आहे. आज सातारामध्ये 232वा शाखा व कर्नाटकाच्या हॉस्पेट जिल्ह्यामध्ये कट्टूर नावाच्या गावी 233वा शाखा पण आज इथं प्रारंभ झालेले आहे महाराज. तर आज रोजी 233 शाखा त्या शाखामार्फत सर्व सभासदांचा सेवा करण्यासाठी वीरेश्वर पतसंस्था सदैव तत्पर आहे. आजच्या या सातारा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या समारंभाचे दिव्य सान्निध्य व उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले 108 परमपूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती श्री सेवागिरी महाराज देवस्थान श्री क्षेत्र पुसेगाव यांना आमच्या गल्ले ग्रुपमार्फत व गल्ले ग्रुपच्या वतीने त्यांना सकश आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनाही आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांना धन्यवाद सांगतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये श्री अविनाश कदम जे माजी उपनगराध्यक्ष, अतिविशेष म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याच्या कोऑप स्टेट सोसायटीचं फेडरेशनचं त्यांनी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी बोललेलं जे काही विषय आहेत, असं जे सहकार संस्था काही समस्यातून जे झुंजत आहेत त्या समस्याबद्दल त्यांनी समाधानकारक त्यांच्या तोंडातून काही चांगलं आणि संस्था पुढं कसं चालवायचं त्याबद्दल त्यांनी हितोपदेश केला. त्याबद्दल त्यांना यानंतर धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचे संस्थेचे शुभेच्छुक पिंपरी चिंचवड अर्बन बँकेचे अध्यक्ष व प्रत्येक पावलाला जिथं सहकार क्षेत्रामध्ये समस्या आलेल्या आहेत तिथं आपलं सल्लामार्फत त्या समस्यांना तोडगा काढायचं व आम्हाला मार्गदर्शन करायचं काम आजपर्यंत करत आहेत. ते आपले श्री शिरीष देशपांडे जे ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांना यानंतर धन्यवाद सांगतो. त्याचप्रमाणे युवा नगरसेवक श्री रवी गिरधर यांनाही आमच्या संस्थेमार्फत अनंत धन्यवाद. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सातारकर बंधूंना व सर्व आपला ऑडिओ आणि व्हिडिओ मीडियाचे जे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांनाही सहित आम्ही अनंत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.